महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा घडामोडी मागील काही वर्षात घडलेल्या आपण बघितल्या. वैचारिकदृष्ट्या मतभिन्नता असूनही अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित पक्ष काँग्रेस सोबत मुंबई आणि लातूरमध्ये एकत्रपणे निवडणूक लढवत आहेत. तर एमआयएम आणि भाजपनं अकोटमध्ये युती केली होती, मात्र काही तासातच ही युती तुटली आहे. स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे, धोरणं, वैचारिक मुद्दे याला कितपत महत्व आहे? खरंच या स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात का, की सत्तेसाठी राजकीय पक्ष कुठल्याही तडजोडीपर्यंत जाऊ शकतात? एका पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचं आणि विरोधी पक्षासोबत सत्तेत युती करायची, असं सगळं मस्त चाललंय महाराष्ट्रात. यामुळे या सर्व विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी मुश्ताक. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे सर आहेत. त्याबरोबरच मॅक्स महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक आनंद गायकवाड हे सुद्धा आहेत. त्यांच्याशी आपण या विषयावर बोलणार आहोत. जयदेव सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की काय चाललंय महाराष्ट्रात? असा महाराष्ट्र होता का आपला? महाराष्ट्र असा कधी नव्हता. त्याचं एक कारण असं की निवडणुका म्हणजेच राजकारण असा गैरसमज असलेला महाराष्ट्र तेव्हाचा नव्हता. सत्तेची गरज ही सेवा करण्यासाठी असते असं प्रामुख्यानं काँग्रेस पक्षानं ठरवलेलं होतं. आणि काँग्रेस पक्षाची सर्वंकष सत्ता बघून विरोधी पक्षांना त्याची जास्त गरज वाटू लागली की आपण सेवा केली तरच लोकांच्या मनामध्ये आपण जाऊन बसू आणि मग लोक आपल्याला पसंती करतील. पण तो मुद्दा आता बाजूला झाला. किंबहुना जो सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आहे आणि त्याची जी मात्रसंस्था आहे, त्यांचं राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वतोपरी, राष्ट्र सबसे ऊपर असं जे सारखं चालू असतं ते आता या महाराष्ट्राच्या निवडणुकीत गेल्या 1-2 महिन्यात अजिबातच दिसत नाही. म्हणजेच निवडून येण्याची क्षमता, विनॅबिलिटी असं त्याला इंग्रजीत म्हणतात, तर निवडून येण्याची शक्यता जर हाच तुमचा निकष असेल उमेदवार निवडीचा, तर राजकारण म्हणजेच निवडणूक असा मोठा गैरसमज होत चाललाय. आणि मग ही निवडणूक म्हणजे गुंतवणूक असते आणि मग त्या गुंतवणुकीचा जो काही परतावा हवा असतो तो परतावा आपण निरनिराळ्या मार्गाने या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून काढू शकू असा अंगात शिरलेला एक अनाठायी भ्रम या सगळ्या उलथापालथी मागे मला दिसतो. त्याच्यामुळे महाराष्ट्रात अशा निवडणुका कधी कोणी बघितल्या नव्हत्या, त्या आज आपल्याला बघाव्या लागतात. पण हा गोंधळ का झाला असं तुम्हाला वाटतं? हा गोंधळ ह्याच्यासाठी झाला की मी सुरुवातीला म्हणालो की निवडणुकाच म्हणजेच राजकारण आणि राजकारण म्हणजेच निवडणूक असं गृहीतक सगळ्यांनी धरलेलं आहे. मुळात राजकारण हे सेवेचं, प्रबोधनाचं आणि आपल्या देशासाठी स्वातंत्र्य प्राप्तीचं मोठं साधन होतं. राजकीय स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य अशा 3 स्वातंत्र्यांची आपली लढाई होती. पण झालं असं की राजकीय स्वातंत्र्य आधी आपल्या पदरात पडलं आणि डॉक्टर आंबेडकर सांगायचे की सामाजिक स्वातंत्र्य पाहिजे, आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे. ती मात्र स्वातंत्र्य अजूनही ग्रामीण भागात किंवा जिथं स्थानिक स्वराज्य संस्था आता निवडणुका घेत आहेत तिथं दिसत नाहीये. त्याच्यामुळे जो पूर्वीचाच सरंजामशाहीचा, जातीय वर्चस्वाचा, सवर्णांच्या हातात असलेल्या सगळ्या सत्तेचा, साधन संपत्तीचा हा सगळा आता खेळ आपल्याला दिसू लागलेला आहे. त्याच्यामुळे हे जे प्रकट होतंय आपल्या समोर ते सर्व पूर्वीच्याच बलिष्ठ, बलाढ्य, धनाढ्य ज्या जाती होत्या आणि जे वर्ग होते त्यांनीच सगळं ताब्यात घेतल्यामुळे आपण किंवा आपल्यासारखे पत्रकार म्हण किंवा अगदीच गरीब नागरिक मतदार म्हण त्यांना हतबलतेशिवाय दुसरं काही सुचतच नाहीये. आता ज्या गोष्टीला विरोध करायचे तीच गोष्टी आता भाजपकडून होताना दिसते आहे. आपण बघितलं की अकोटमध्ये काय झालं की एमआयएम बरोबर युती झाली. तर हे काय आहे? परत तेच ना की भारतीय जनता पक्षाचा गेल्या 10 वर्षातला विकास हा अन्य पक्षीयांनी जास्त केलाय, त्यातही काँग्रेस पक्षानं जास्त केलाय. याचा अर्थ असा की भारतीय जनता पार्टीची विचारसरणी भारतीय मन अजूनही स्वीकारत नाहीये. त्यानं 3 निवडणुकांमध्ये बघितलं की ते विशिष्ट टक्क्यांच्या वर जातच नाहीये. म्हणजे 33 ते 36% वर जात नाहीये.
मग करायचं काय? तर आपल्या पदरात जे पडेल ते पाडून घ्या. आपल्याला फक्त पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि जे विकसित भारताचं तथाकथित स्वप्न 2047 पर्यंत दाखवायचंय, ते मुळात हिंदू राष्ट्राचं स्वप्न असल्यामुळे हिंदू राष्ट्र स्थापन करण्यासाठी जे जे आत्तापासून करावं लागेल, त्या तडजोडी असतील किंवा आत्मघात असेल किंवा वैचारिक ती प्रतारणा असेल, या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टी करतेय. त्याच्यामुळे एकीकडे दंगली भडकतील अशी पण विधानं करायची आणि दुसरीकडे त्याच समाज घटकाचा जो काही राजकीय पक्ष आहे त्याचाही आधार घ्यायचा. त्याच्यामुळे मुसलमान म्हणा, काँग्रेस म्हणा, कम्युनिस्ट म्हणा, डावे म्हणा, आता धरबंद कशाचाच राहिलेला नाहीये. भारतीय जनता पार्टीनं ही सगळी घाण पसरवलेली आहे, हे मात्र निश्चित. त्याच्याचमुळे आज आपण बोलताना भारतीय जनता पार्टीचाच जास्त विचार करणार आहोत, कारण त्यांच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. किंबहुना त्यांनी त्यांचं राजकीय शत्रुत्व जाहीर केलं असताना MIM बरोबर संगत करतायत, काँग्रेस पक्षाबरोबर संगत करतायत. तर ही निव्वळ तात्कालिक स्वार्थाची, त्यांची तडजोडीची गोष्ट दिसते. अंबरनाथ मध्ये आपण बघितलं की काँग्रेसने भाजप बरोबर युती केली. म्हणजे हा तर विषय राष्ट्रीय पातळीवर आपण बघतो की एकमेकांचा प्रखर विरोध करायचा आणि या वेळेला इथे भाजप आणि काँग्रेस हे एकत्र येत आहेत. म्हणजे स्थानिक पातळीवरचं राजकारण हे वेगळं आणि राष्ट्रीय पातळीवरचं वेगळं, याबद्दल तुमचं काय मत आहे? काय आहे, काँग्रेस पक्षानं गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय पक्ष नको, राजकीय विचारसरणी नको आणि राजकीय चिन्हही नको, राजकीय पक्षांची चिन्हही नको, असं एक वातावरण तयार केलं. का केलं? तर स्थानिक प्रश्न अगदी मुठभरच असतात. ते आपल्या नागरिकांच्या नेहमीच्या सोयी, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, रस्ते, वाहतूक एवढ्या पुरतेच असतात, असा त्यांनी गैरसमज पसरवून दिला. खरं तर राजकीय पक्षाची धोरणं, जाहीरनामे, विचार, तत्व या गोष्टींनुसारच देशाचा विकास होत असतो. छोटे मोठे कार्यकर्ते सुद्धा पक्षाचं धोरण काय आहे ते बघूनच त्याची अंमलबजावणी राजकीय कार्यात करत असतात. त्याचा परिणाम असा झालाय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या विचारशून्य निवडणुका, त्या तत्वशून्य निवडणुका आणि त्या विचारशून्य आणि तत्वशून्य असल्यामुळे तडजोडी, समझोते कोणाशीही करत बसा, कारण आपलं क्षेत्रच मर्यादित असतं असा त्यांनी चुकीचा समज बाणून घेतलाय. त्याचा हा परिणाम आहे. डोळे सर, मला एक प्रश्न विचारायचा डोळे सर तुम्हाला, की सत्ता माणसाला भ्रष्ट बनवते असं म्हटलं जातं. जर आणि त्यातही मतभिन्नता, म्हणजे हा तर एक वैचारिक भ्रष्टाचारच म्हणता येईल याला, ज्या पद्धतीच्या या राजकीय युत्या होत आहेत स्थानिक पातळीवर, हे खरोखरच म्हणजे सत्तेसाठी येत आहेत हे तर उघड दिसतच आहे. तर यांच्याकडनं या स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत होतील अधिक आणि चांगल्या लोकांना सेवा देऊ शकतील असं तुम्हाला एकंदरीत चित्र दिसतंय का? ज्या पद्धतीच्या या युती आघाडी स्थानिक पातळीवरती वैचारिक मतभिन्नता म्हणजे कित्येक वर्षांपासून एकमेकांविरोधात लढले आणि स्थानिक पातळीवर मात्र युत्या करतायत, तर या पक्षांकडनं तुम्हाला अपेक्षा आहे की ठीक आहे तुम्ही युतीत आघाडीत आलात पण आता किमान या स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्थित चालू शकतील असं तुम्हाला वाटतंय? राजकारण हा गुंतवणुकीतून फायदा उपटण्याचा एक व्यवसाय आहे असा समज झालेला आहे. म्हणजे अंगावर खादीचे कपडे चढवले, भली मोठी गाडी घेतली, दागदागिने अंगावर घातले आणि 4 टोळक्यांना, 4 टार्गेटांना सोबत घेऊन काहीतरी करत राहणं, हा राजकारणाचा अर्थ नव्हे. आपल्या देशाला राजकारणाची फार मोठी परंपरा आहे आणि ती सुद्धा तात्विक, सैद्धांतिक, नैतिक अशा राजकारणाची परंपरा आहे. पण राजकारणात शिरलं की फायदा काहीच होत नसतो, कारण नगरसेवकांना तसा पगार नसतो. जे काही असतं ते मानधन असतं. मग घरच्या भाकरी भाजून लष्कराची सेवा कशाला करायची, असा एक कौटुंबिक प्रश्न उभा राहतो. पोटापाण्याचा मुद्दा असतो. जी घरातली तरुण मंडळी असते ती उगाचच आपल्याबद्दल काहीतरी गैरसमज करून घेतात असं पालकांना वाटत असतं. त्याच्यामुळे परिणाम असा झालाय की राजकारण ही एक मोठी गुंतवणूक आहे. तो एक मोठा खेळ आहे. तिथे राजकीय तत्वज्ञान, विचारसरणी, नेते याचा काही संबंध नाही. परिणाम तर झालं असं की जो सरकारी योजना जास्तीत जास्त आणून देईल,
सरकारी हम्म. वेगवेगळ्या कार्यक्रमांची पूर्तता गावामध्ये आणून देईल, तो म्हणजे आपला प्रतिनिधी. प्रत्यक्षात राजकीय कार्यकर्ता हा असा प्रतिनिधी नसतो. तो लोकांच्या मनातल्या आशा आकांक्षा सत्तेपर्यंत नेणे, सत्ता प्राप्त केली तर विकास करणे आणि त्या विकासाच्या मार्फत गाव आणि देश, समाज या सगळ्या गोष्टींची प्रगती करणे असा असतो. पण आता जर मतदारच पैसे घेऊन मतदान करू लागला, तो वेगवेगळ्या लाभांसाठीच घराबाहेर न पडता उमेदवारांची वाट बघत बसू लागला, तर मग सरळ सरळ हा व्यवहार झालेला आहे, हा धंदा झालेला आहे. अशा परिस्थितीत जो राजकीय कार्यकर्ता म्हणवणारा उमेदवार, तो तरी मतदारांच्या तत्वांची, सिद्धांतांची, मूल्यांची कशाला डोळे सर मी तुम्हाला डोळे सर मध्येच थांबवतो. मी काही वेळापूर्वी आपला शो सुरू होण्याच्या आधी मी काही लोकांशी बोललो, राजकीय पक्षांशी. तर त्यांनी याला सकारात्मक घ्या असं म्हणाले. ते म्हणाले की राजकीय अस्पृश्यता संपते, दोन भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येत असतील तर काय वाईट आहे. अस्पृश्यता म्हणून त्या गोष्टीला अजून ते वाईट वळण देत आहे. कसं असतं, राजकीय तत्व ही विशिष्ट प्रक्रियांमधून घडलेली असतात. लोकांचे अनुभव असतात, मूल्य व्यवस्था असते, शोषण, पिळवणूक, फसवणूक, लबाडी, दगाबाजी या सगळ्या गोष्टी चार हात दूर ठेवायच्या आणि जास्तीत जास्त प्रामाणिकपणे, निष्ठा ठेवून सचोटीनं काम करत राहणे हे आपल्या देशाच्या राजकारणाची परंपरा आहे. पण आता ती सगळी परंपरा जर उद्ध्वस्त करून टाकली, मगाशी मी म्हणालो की भारतीय जनता पार्टी फुगली कशामुळे? ती स्वकर्तृत्वामुळे फुगलेली नाहीये ना, ती हिंदुत्वामुळे फुगली. ती अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना घाऊक पद्धतीनं आपल्याकडे ओढून घेऊन आणि त्यांना हवे ते लाभ देऊन ही फुगलेली आहे. उघड आहे की जर राज्यकर्ताच असा असेल, देश चालवणारे लोकच असे असतील, सरकारच अशा प्रकारचं असेल, तर सामान्य मतदार तेवढा स्वार्थी होणार नाही का? त्यालाही व्यवहार कळतात, त्यालाही हिशोब कळतो. त्याच्यामुळे अस्पृश्यता, वैचारिक दुश्मनी, वैचारिक वेर किंवा वैचारिक भिन्नता या गोष्टी सत्ताधाऱ्यांनीच गुंडाळून टाकलेल्या आहेत. मग सत्ताधाऱ्यांकडे बघणारे जे सामान्य मतदार असतात, ते थोडक्या लाभासाठी 3, 4, 5, 10,000 मतांसाठी आपलं मत विकून टाकतात. म्हणजे तुमचा व्यवहार आहे तर मग त्या व्यवहारात आम्हाला का नफा नको, असा ढोबळ मानाने सामान्य माणसाचा, गरीबाचा एक व्यावहारिक विचार असतो. त्याला तो जबाबदार नाहीये, त्याला राज्यकर्ते आणि सत्ताधारी जबाबदार. सर, याच्यामध्ये बघा काय झालं, अकोटमध्ये असं झालं की MIM बरोबर युती झाली आणि त्यानंतर काही वेळातच तिथल्या ज्या वरिष्ठ राजकीय पक्षांनी जे वरिष्ठ असतात त्यांना सांगितलं की आता ही युती आपल्याला नकोय, लगेच ती युती तुटली. इथे पण अंबरनाथमध्ये पण तसंच झालं. काँग्रेसमधले आणि भाजपमधले जे लोक आहेत ते एकत्र आले होते आणि त्यानंतर काँग्रेसने अचानकपणे त्या सगळ्या 12 जणांना बडतर्फ केलं. म्हणजे वरिष्ठांना विचारल्याशिवाय हे सगळं चाललंय का? अजिबात नाही. अहो, काल आता बातम्या पण अशा आल्या आहेत ना की सकाळी एका पक्षात असलेली व्यक्ती दुपारी दुसऱ्या पक्षात जाते, उमेदवारी मिळवते. तर धरबंधच कशाचा राहिलेला नाहीये. मूल्य, तत्व, सिद्धांत, विचार या गोष्टी जर सत्ताधारीच बाजूला ठेवत असतील, तर जे इच्छुक आहेत किंवा ज्यांना खरोखरच सेवा करायची आहे, पण सेवेसाठी त्यांना कुठला तरी एक मंच हवाय, एक प्लॅटफॉर्म हवाय. म्हणजे सेवा ही व्यवसाय होऊन बसली आहे का? आपला पत्रकारिता हा व्यवसाय आहे, तो धंदा नाही. कारण आपण इन्फॉर्मेशन आणि अनालिसिस किंवा ओपिनियन आणि वर्ल्ड व्ह्यूज हे जसे आले तसे देत असतो. त्याच्यात आपलं मत किंवा अजून कुठले पूर्वग्रह हे घालायचे नसतात. हे आपण पत्रकारितेपुरतं मर्यादित करतो. पण निवडणुकांच्या राजकारणामध्ये मला मतच नाही असं कसं काय होऊ शकतं? मला विचारच नाही असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे वैचारिक शून्यता, तत्वशून्यता आणि निवडणुकांसाठी केवळ जिंकून येण्याची क्षमता. म्हणजे तुम्ही अब्जाधीश असा, कोट्याधीश असा, असाच त्याचा अर्थ आहे ना. म्हणून इथे अशा तडजोडी रात्री घडतायत आणि दिवसा उगाचच जनाची नाही निदान मनाची तरी म्हणून त्या मोडल्या जात आहेत. प्रत्यक्ष मतदारांनाही विश्वासात घेतलं जात नाही आणि अप्रत्यक्षपणे जे आपले वरिष्ठ आहेत किंवा श्रेष्ठी आहेत त्यांना आपण
खुश करू, कारण शेवटी त्यांना येऊन जाऊन यशच हवंय. या ना त्या मार्गाने यश मिळवून देणारी एक यंत्रणा अशी जर राजकारणाची आणि निवडणुकीची व्याख्या होत असेल, तर मग असं आपल्याला बघणं क्रमप्राप्त आहे. पण सर, राज्यात पण आपण बघितलं की ज्या गोष्टीची आपण कल्पना केली नव्हती त्याच गोष्टी यापूर्वी घडलेल्या आहेत. म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस जेव्हा एकत्र आले तेव्हा याची कल्पना कोणीही केलेली नव्हती, आणि आता जे घडतंय तेही कल्पनेपलीकडचं आहे. मग नक्की चुकतंय कोणाचं? हा हा प्रश्न अगदी चांगला विचारला, कारण शिवसेनेचा जन्म आणि लालन पालन, जोपासना, संगोपन काँग्रेस पक्षानेच केली. कशासाठी केली? तर मुंबईतल्या डाव्या चळवळीच्या, समाजवादी, साम्यवादी, गांधीवादी या चळवळींच्या नेत्यांची जी काही तिथे उठबस झाली होती, लोकांच्या मनामध्ये चांगली प्रतिमा झाली होती, ती मोडून काढायसाठी. कृष्णा देसाई नावाच्या कम्युनिस्ट आमदारांचा खूनच झाला आणि त्याचं संशयाची सुई शिवसेनेकडेच वळलेली होती. तेव्हा काँग्रेस आणि शिवसेना यांचं नातं अगदी मायलेकीसारखं आहे. आज देवेंद्र फडणवीसांनी विलासरावांच्या बद्दल एक खुलासा केला की परवा रवींद्र चव्हाण त्यांच्याविषयी काहीतरी वाईट बोलले. आता प्रश्न असा आहे की विलासराव असोत किंवा शिवराज पाटील चाकूरकर असोत, ते RSSच्या हिंदुत्ववाद्यांच्या मदतीशिवाय जिंकून येते का? किंवा विलासराव आणि शिवराज पाटील चाकूरकर यांनी संघाविरुद्ध, हिंदू राष्ट्रवादाविरुद्ध काही भाषण केल्याचं तुम्हाला माहिती आहे का? आपल्याला माहिती आहे का? तेव्हा हे साटलोट कायम होतच. म्हणजे निवडणुकीसाठी काहीही लोभ, प्रलोभन, आमिष जाहीर करायची, त्यासाठी ना सामाजिक कुरीतींबद्दल बोलायचं, अंधश्रद्धांबद्दल बोलायचं, हुंड्याविरुद्ध बोलायचं, बालविवाहाविरुद्ध बोलायचं, सगळ्या कुप्रथा जशाच्या तशा चालतील अशा रीतीनंच भाषणं करायची. आणि निवडून आल्यावर मात्र आपण यांच्यामुळे निवडून आलो म्हणून आता त्यांच्या सामाजिक प्रश्नात, धार्मिक प्रश्नात हात घालायचा नाही, अशीच जर तडजोडीची, म्हणजे थोडक्यात निवडून येण्याच्या क्षमतेचीच परीक्षा होत असेल, तर ते राजकारण आज बिघडलेलं नाहीये, ते 50-60 वर्षांपूर्वीच बिघडलेलं आहे. हा आपण राजकीय इतिहास बघितला महाराष्ट्राचा तर आपल्याला लक्षात येईल. मग अशा परिस्थितीत करायचं काय नक्की? जनतेने काय पाहायचं? अहो, जनताच आता पैसे मागून मतदान करू लागली आहे. 35-40 वर्षांपूर्वी माझी आई उदगीरला नगरसेविका होती. ती 5 वर्ष तिनं छानपैकी उदगीरचे प्रश्न सोडवण्यात पुढाकार घेतला. पण ती दुसऱ्यांदा उभी राहिली तर तिला मतदार पैसे मागू लागले. आता पैसे देऊन मतं मिळवणं हा माझ्या आईच्या समाजवादी पिंडाला केवळ न रुसलेला प्रश्न होता. आई पडली माझी. तर पैसे देऊन मतदान सुरूक ठेवणं या गोष्टी आल्या कोणामुळे? तर सामान्य मतदाराला असं वाटतं की राजकारणात उतरलेली माणसं पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा, पद यासाठीच असतात. मग आपण त्यांच्यातला वाटा मिळवला तर काय करायचं? त्याच्यामुळे एक काळ असा येतो की सगळीच बसबसपुरी माजली असं वाटायला लागतं, तिटकारा यायला लागतो, अतिशय घृणा यायला लागते. पण मग एक बाजू अशी पण आहे की तुम्हाला तिटकारा यावा, तुम्हाला घृणा यावी आणि तुम्ही पूर्णपणे सिनिकल होऊन जावा, अशा पद्धतीचंच हे वातावरण निर्माण होतंय का? म्हणजे मग सत्ताधारी पक्षांना अशी एक पिढी तयार करायची आहे का की जी राजकारणात आणि निवडणुकीत भागच घेणार नाही, आणि मग त्यांना जी अपेक्षा हुकुमशाहीची, एकाधिकारवादाची किंवा धार्मिक राष्ट्रवादाची एक रुजवण करायची या देशामध्ये, त्यासाठी तर हे चाललं नाही ना. म्हणजे लोकशाही विषयीच अतिशय अनिच्छा किंवा तिटकारा उत्पन्न करायचा, म्हणजे हळूहळू हळूहळू पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये हा जो विचारी मध्यम वर्ग आहे किंवा हा जो मूल्य पाळणारा एक वर्ग आहे तो दूरच जाईल, आणि मग निवडणूक यांच्यासारख्या लोकांच्या हातात येऊन यांना जे 2047चं स्वप्न साकार करायचे ते करताय. पण सर, याच्यामध्ये बघा, आता विषय असा आहे की सत्ताधारी हे कशासाठी असतात? म्हणजे निवडणुका हे कशासाठी लढवतात? तर जिंकण्यासाठी, असं त्यांचं म्हणणं आहे. मग आम्ही जर जिंकत असू तर काय समस्या आहे? आता गंमत बघा की भारतीय जनता पार्टी आता हाती ठोकपणे काय सांगते की आम्ही अस्पृश्य होतो, आम्हाला दूर ठेवलं, आम्हाला लोक दगड मारायचे,
आमच्या सभांवर हल्ले करायचे, आमच्या सभा सुद्धा होऊ देत नव्हत्या. आमचे 2 खासदार होते आणि 2चे आता इतके झाले. आता हे काय मूल्यनिष्ठ, तत्वनिष्ठ, विचारपूर्वक आणि अगदी जे विकसित भारताचं स्वप्न आता दाखवलं जातं, ते यांनी विकास केला म्हणून यांना मतं मिळाली का? यांची काही तांत्रिक अडचण दिसते आहे. म्हणजे एकंदरीतच जी चर्चा सुरू आहे ती हीच आहे की राजकीय पक्षांनी ही ते उकिरड्यात तत्व येतं. आणि या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत, कारण ते जनसेवेसाठी इथे आलेले आहेत, निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर, तुम्ही मुद्दा जो सांगत होतात तो पूर्ण करा, कारण थोडासा स्क्रीन प्रॉब्लेम झाला. नाही, काय झालं, एक फोन आला होता आता, तो म्हणून गेला. आता तू प्रश्न अच्छा, पुन्हा अच्छा. विचार मला. नाही, मी प्रश्न या संदर्भात असा विचारत होतो की त्यांचं असं म्हणणं आहे की जे आपण म्हणजे आम्ही सत्तेत जे आहोत, म्हणजे निवडणुका का लढतोय, तर सत्तेत येण्यासाठी लढतोय. तर जर सत्तेमध्ये आम्ही येत असू अशा तडजोडी करून, तर अडचण काय आहे? अडचण असणारच ना, कारण काँग्रेस पक्षाचं विकासाचं धोरण वेगळं आहे, कम्युनिस्ट पक्षाचं धोरण वेगळं आहे, रिपब्लिकन पक्षांची वेगळी आहेत आणि भारतीय जनता पार्टीची, सगळ्या पक्षांची धोरणं वेगळी असतात. रस्ता कशासाठी करायचा हा आता वाद आपण वर्तमानपत्रातून वाचतोच आहोत ना, की शक्तीपीठ हा रस्ता आम्हाला नकोय, आमच्या शेतामधून जायलाही नको आणि आमच्या शेजारूनही जायला नको, अशी आंदोलनं शक्तीपीठ मार्ग ज्या ज्या जिल्ह्यांमधून जातोय तिथे होतोय ना. मग तुमच्या विकासाच्या धारणा जर लोकांच्या अंगलट येत असतील, लोकांच्या नुकसानीची कारणं होत असतील, तर मग तुमचा विकास कोणत्या धोरणासाठी आहे, हे आता लक्षात येतंय ना लोकांच्या. अदानी नावाचा एक भांडवलदार किंवा अंबानी नावाचा दुसरा भांडवलदार जर देशातल्या सर्व पब्लिक युटिलिटीज किंवा पब्लिक सेक्टर्स जर गिळंकृत करत चालले, तर मग सगळंच खाजगीकरण झाल्यावर लोकांनी करायचं काय? म्हणजेच सत्ता असो नसो, तुमची विकासाची धोरणं स्पष्ट असली पाहिजेत आणि ती लोकानुकूलच असली पाहिजे. वेलफेअर स्टेट हे राजकारणातलं तत्व आहे आणि ते अजून जगातल्या अनेक देशांमध्ये चालतं. जर्मनीमध्ये इतका प्रगत देश असूनही तिथे आरोग्य सेवा मोफत असते. कित्येक देशामध्ये शिक्षण फुकट पण असतं. मग हे भारतीय जनता पक्षाचं हे धोरण का नसावं, की आम्ही आरोग्य सेवा फुकट देऊ, शिक्षण फुकट देऊ, गोरगरिबांना, मुलींना आम्ही त्यांच्या घरपोच शिक्षण देऊ, त्यांच्या आजूबाजूला शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करू. पटसंख्या कमी झाली म्हणून शाळा बंद करण्याची वेळ येतेय आणि त्याच्यावर क्रांतिज्योती विद्यालय नावाचा एक चित्रपट निघतोय आणि तो चित्रपट बघता बघता सगळ्यांना गहिवरून येतंय. हे धोरण कोणाचं? पहिलीपासून इंग्रजी करणाऱ्या विलासरावांच्या मंत्रिमंडळाचं, की पटसंख्या बघून मराठी माध्यमांच्या शाळा बंद करणाऱ्या या देवेंद्र फडणवीस सरकारचं? त्याच्यामुळे धोरणं आणि राज्य करणं या गोष्टी समसमानच असतात, एकसारख्याच असतात. फक्त त्या धोरणांचे परिणाम लोकहितानुकूल असतात की लोकांचं नुकसान करणारे असतात, ह्याच्यावर तर राजकारण असतं. बरोबर. धन्यवाद सर, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. अतिशय महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत, कारण वेलफेअर स्टेट हेच धोरण सर्व राजकीय पक्षांचं असलं पाहिजे, हे तुमचं मत आहे आणि त्या तुमच्या सगळ्या मताबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण अशाच चर्चा यापुढे देखील पाहत राहणार आहोत. ठीक आहे. नमस्कार.